आपण आज नायगाव पूर्व विभागामध्ये जी बीट चौकी आहे तिथे आहोत आणि इथे काही कस्टमर्स आहेत किंवा इथले जे नागरिक आहेत जे गॅस मिळत नाही म्हणून त्रस्त आहेत. त्यांनी बुकिंग केलेली आहे परंतु त्यांचा गॅस हा दुसऱ्यांना दिला जातो आणि तो ब्लॅकने दिला जातो. या सगळ्या गोष्टी इथे घडत आहेत आणि त्यासाठी त्यांनी जीवदानी HP जी एजन्सी आहे तिथे मोर्चा काढलेला आणि त्या मोर्चा काढण्याच्या टायमाला तिथे जे कस्टमर्स तिथे आलेले त्या कस्टमर्सशी आपण बोलणार आणि चर्चा करणार आहोत. एक्झॅक्टली काय झालं तिथे आणि तुमचं काय म्हणणं आहे? मी 1.5 वर्ष बाटला घेतला नव्हता तर मी आता बाटला घ्यायला गेले तर मला सांगतात 19 तारखेला बाटला घेतलाच तुम्ही घेतलाच. माझ्याशी भांडण करायला लागले आणि मग पुन्हा सांगतात शुक्रवारी बाटला देतो तुम्हाला. तर मला काही बाटला दिला नाही त्यांनी आजपर्यंत दिला नाही. माझ्या मुलीचं लग्न असून मला बाटला घरात आला नाही. आता पण तुम्हाला ते म्हणतात नंतरच देणार. हा नंतर नाही देणार नंतर बाटला देणार असे मला वाटतात. केवायसी बोलतात केवायसी तुमची नाही झालेली केवायसी तुमची आहेच नाही. केवायसी न झाल्यामुळे तुम्हाला मिळणार नाही पण जे आतापर्यंत जे तुमच्या नावावरती जे गॅस कोणी दुसऱ्यांना दिले आहेत असं वाटतं? हा 19 तारखेला बोलतात तुम्ही बाटला नेलात नाही. मी 19 तारखेला तुमच्या घरी डिलिव्हरी झाली असं ते म्हणत आहेत. पण केवायसी एवढे दिवस थांबली होती. आज आम्ही गेल्यानंतर केवायसी पूर्ण झाली आहे त्यांची. आजच कशी झाली मग इतके दिवस का थांबला गेलं? ऍक्च्युली विषय काय होता की आम्ही आज मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये विषय आमचे होते की गॅस जे भेटत आहेत ते 25 दिवस 30 दिवस काही काही लोकांना 1 महिन्यानंतर भेटत आहेत ते सुरळीत करावं म्हणून आम्ही हा मोर्चा काढला होता. तर त्याच टायमामध्ये हे दादा आम्हाला भेटले. त्यांचा गॅस बुकिंग केलेलं मला वाटतं 20-25 दिवस होऊन गेले आणि डिलिव्हर दाखवते ते. मग डिलिव्हर कसं काय झालं? विदाऊट OTP तर तुम्ही डिलिव्हर करू नाही शकत. मग डिलिव्हर कसं झालं? तुमचं काय ते झोल चालू आहे ना पूर्ण सिस्टम असे आणि एक नाही 1 तासाच्या आतमध्ये असे आम्ही 5 माणसं शोधले तिकडे की ज्यांचं ऑलरेडी डिलिव्हर झालं. कोणाला झालं? हॉटेलवाल्यांना ब्लॅकनीच ना. ब्लॅकचा पण यांचा रेट ठरलेला आहे 3000 रुपये पर सिलेंडर. हे लोक ब्लॅकने विकतात. सर तुम्ही काय म्हणाल? सर 13 अप्रैल को सिलेंडर बुक किया था और उसके बाद ऐप पे दिख रहा है 20 अप्रैल को डिलीवर हो गया. फिर 22 तारीख को मैंने HP की हॉटलाइन पे भी कंप्लेंट किया एजेंसी के लिए और इनको 60-70 कॉल किया मैंने पूरे दिन में, फ़ोन ही रिसीव नहीं कर. और अभी जाके मैंने पूछा तो बोल रहा है कि वो डिलीवरी बॉय ने किसी को दे दिया होगा. आप डिलीवरी बॉय से पूछो. डिलीवरी बॉय से क्यों पूछेंगे? कंपनी को जवाब देना चाहिए जो बैठे वहाँ पे और वो उसको बात करने का कोई तरीका ही नहीं. आपसे सीधे मुंह उसको बात नहीं करना है, कोई प्रॉब्लम का सोल्यूशन नहीं करना उसको. आपण इथे पाहतो आहोत की जे कस्टमर्स आहेत ते त्रस्त आहेत या गोष्टीमुळे. जे बुकिंग होत आहेत बुकिंग असून पण त्यांच्याजवळ डिलिव्हरी होत नाहीये आणि ती त्यांची बुकिंग तिथे दाखवली जाते की डिलिव्हरी ऑलरेडी झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना इथले जे नागरिक आहेत ते सहज आरोप असं करत आहेत की त्यांच्या नावावरती जो बुकिंग झालेला गॅस सिलेंडर होता तो ब्लॅकने विकला जातोय आणि ते असं म्हणतात की तो ब्लॅकने 3000 रुपयाने ते इथल्या हॉटेल्सवाल्यांना देत आहेत किंवा इथे ज्यांच्याकडे ऑलरेडी त्या गॅस एजन्सीचा कायदेशीर हे नाहीये त्यांना इनडायरेक्टली दिलं जाते आणि ते ब्लॅकने 3000 रुपये अमाऊंट घेऊन दिलं जात आहे. आणि हा रोष आपण पाहतो आहोत. आणि इथे जे आहे जे 3-4 जण आपल्या बरोबर बोललेत असे नायगावमध्ये सगळीकडे असं चालू आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं म्हणत आहे की गॅसचा तुटवडा नाही परंतु हे जे जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत युद्धाचं वातावरण आहे आणि याचा फायदा घेऊन ही गॅस एजन्सीमध्ये असलेली काही माणसं आपण हे म्हणत नाही आहोत की त्यांचे ओनर किंवा पण तिथे जे वास्तविक काम करणारी माणसं आहेत ती हे ब्लॅकने विकता आहेत परंतु जेन्युइन कस्टमर पर्यंत जो पोहोचला पाहिजे गॅस तो पोहोचत नाहीये. आपण आता बघूया पुढे काय होणार आहे. आता जो आंदोलन त्यांनी केलेलं किंवा त्यांच्या मोर्चा जो ऑफिसमध्ये काढला गेला होता आणि तिथे आपल्या सोबत आहेत माझे चेतन गरत आणि त्यांनी तिथे एक पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना काय मागणी केलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चेतन सर काय म्हणाल तुम्ही? नायगाव मधला हा सर्वात ज्वलंत विषय असा आहे की बघा गॅस नाही तर लोक जेवण नाही बनवू शकत आणि महिलांच्या एवढ्या कंप्लेंट आल्या ना माझ्याकडे की दादा गॅस येत नाही 20-20, 25-25 दिवस बुकिंगला जातात. शेवटी आम्ही ठरवलं की एकदा मोर्चा HP गॅस आणि भारत गॅसवर घेऊया. तर आज आम्ही पहिला HP गॅसवर गेलो. जी जीवदानी एजन्सी ही सब एजन्सी आहे नायगावमध्ये. यांची एजन्सी लिगल नाही आहे, यांची एजन्सी भाईंदरची आहे. आज आम्ही जेव्हा तिकडे गेलो पहिली गोष्ट म्हणजे ती जी बाई बसली तिला बोलायची पद्धत नाही, ती उर्मट बोलते आणि तिकडे एक मराठी माणूस त्यांनी ठेवला नाही. मी जेव्हा त्यांच्या हातात पत्र दिलं की हे पत्र वाचा मॅडम मला सिग्नेचर करून द्या हे पत्र. त्यांनी मला बोललं की मला मराठी वाचता येत नाही. मी बोललो मराठी माणूस बसवा तिकडे एक, तुम्ही महाराष्ट्रात आहात तुम्ही काय उत्तर भारतात आहात का? त्यांना तसं बोललो. त्याच्यानंतर मेन महत्त्वाच्या विषयावर आलो की आमचा मेन महत्त्वाचा विषय हा होता
की तुमचे जी गॅस डिलिव्हरी आहे ती वेळेवर का होत नाही. तर बोलतात हा प्रॉब्लेम चालू होता. अरे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी व्यवस्थित गॅस डिलिव्हरी चालू आहे. तेव्हा तिकडे आम्हाला 5 कस्टमर जे भेटले त्यांनी दाखवले की दादा, तेव्हा आम्ही त्यांचं ऑनलाईन जेव्हा चेक केलं 20 तारखेला डिलिव्हरी दाखवते. म्हणजे काय, कुठे झोल चालू आहे, म्हणजे काय चालू आहे. म्हणजे तुम्ही सर्व ब्लॅकने गॅस हॉटेलवाल्यांना देतात हे त्याच्यात सर्रास दिसत होतं. जे हॉटेल्स इंडस्ट्रीज आहेत किंवा कुठे ज्यांच्याकडे कार्ड नसतं त्या लोकांना तुम्ही गॅस फिरवतात आणि 3,000 4,000 आणि सर्वसामान्य जनता यांच्या ऑफिसला जाऊन गॅस घेते. 52 रुपये हे लोक डिलिव्हरीची घेतात. आणि त्याच्यामध्ये काय झालं की तुम्हाला गरज असेल तर या आणि घ्या. आणि लोकांना गरज आहे, गॅस आहे तो. जशी इलेक्ट्रिक आहे तसं गॅस एजन्सी एकच इकडे HP आणि भारत. मग यांची गरज आहेत लोकांना, लोक जाणारच. मग शेवटी आज फायनल केलं आणि आज पोलीस स्टेशनलाही आम्ही कंप्लेंट पत्र दिले. आणि यांच्या आता एजन्सीचा जो मेन मॅनेजर असेल, कोण असेल, तो इकडे पोलीस चौकीला येतोय. साहेबांसोबत आम्ही त्याला बसून सांगू. आणि याच्या पुढे आम्ही जर हे ऐकले नाही तर प्रांत, तहसीलदार, कलेक्टर यांना पत्र देऊन सांगू की ही एजन्सी आमच्याकडे नकोच. ही एजन्सी नायगावमध्ये नको. आम्हाला एक नायगावमध्ये चांगली एजन्सी द्या जी संपूर्ण नायगावकरांना व्यवस्थित गॅस डिलिव्हरी देऊ शकेल. आणि नायगाव वाढत चाललंय. आज 1.5 ते 2 लाख पब्लिक आहे. हे लोक कामांपर्यंत पोहोचत पण नाही. ही पण एक कामनकरांची आम्हाला कंप्लेंट आली. वस्तुस्थिती आहे असं ही वस्तुस्थिती आहे. असं म्हणजे आज किती लोक त्रस्त होणार. मग कुठेतरी याच्यावर आम्हाला विषय घ्यायचा होता म्हणून आज तिकडे एक आम्ही मोर्चा घेतला. आणि त्या मोर्चाच्या थ्रू आम्हाला कळालं की खरंच इकडे खूप मोठा झोल चालू आहे. आणि हे काय आहे ते आम्हाला पोलिसांच्या थ्रू आज जाणून घ्यायचं आहे. ओके, त्याचा आता तपास, तुम्ही- पुढचा आता तपास तुम्ही पोलीस स्टेशनला पोलीस जाणार. घेणार. हा, पोलीस स्टेशनला आम्ही आलोच ना. ओके, नाही इथे तुम्ही बीट चौकीला आलात. आता तुम्ही त्याच्यानंतर आम्ही साहेब मेन पोलीस निरीक्षक साहेबांना भेटू आणि त्याचा तपास ते साहेब करतील की हे कुठे चालू आहे. म्हणजे हा डिलिव्हरी ज्या दाखवतात हे लोक डिलिव्हरी झालं तर सिलेंडर कुठे जातो नक्की, ह्याच्यामध्ये नक्की काय रोल आहे, कोणाचा रोल आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणून आम्ही सर्वांनी आज चौकीपर्यंत त्यांच्यावर मोर्चा घेतला आणि चौकीपर्यंत गेलो. थँक्यू. तुम्ही जे बोलता आहात, बरोबर आहे. येणारा कस्टमर आज तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही त्यांना म्हणालात की तुमच्याकडे ऑलरेडी डिलिव्हरी झालेली आहे आणि तुम्हाला आम्ही 15 दिवसांनी 10 दिवसांनी येऊन पुन्हा देऊ गॅस. तो कशी प्रोसिजर होईल मग तुमची? पुन्हा तुम्ही OTP त्यांच्याकडनं घेणार आहात? त्यांना परत बुक करायला लागतं. मी पण तेच अशा म्हणतो, वेळी त्यांना बुक करायला सांगितलेलं नाही, लक्षात घ्या. त्यांना काय त्यांना सांगितलं सांगितलं 15 दिवसांनी या आणि तुम्हाला सिलेंडर मिळेल. नाही, त्यांचं किती दिवस आधी त्यांनी घेतलेलं ते त्यांनी बोले ना. सर पहली बात तो ये कस्टमर है आता कि सबसे पहली बात तो ये है कि आप कितने दिन पहले लिए वो तो होगा ही नहीं. 25 दिन के पहले बुकिंग ही नहीं होती. बरोबर आहे. वो भी डिलीवरी डेट से, बरोबर आहे. बुकिंग डेट से नहीं, डिलीवरी डेट से. अब मेरा डिलीवरी डेट के बाद 13 तारीख को बुकिंग किया HP ऐप से. 20 तारीख को डिलीवरी दिखा रहा है. डिलीवर्ड ऑन 24/2026. 22 तारीख को HP में कंप्लेंट किया. फिर आपकी एजेंसी में कंप्लेंट आया. इनके पास आ रहे हैं आपके यहाँ तो वो जवाब देने को तैयार नहीं है. इनको मे आणि बी जी छोटा मुलगी ब्रांच आहे ठेवलंय ना. ती खूप बेकार आहे. बोलायची पद्धत नाही त्या मुलीला. उर्मट बोलते, उर्मट जाम. दुसऱ्याला सरळ रडवत म्हटलं बसते. तरी मराठी मला समजत नाही आणि हा. मला सरळ बोलते. मेरे से क्या- लेटर बोलतो मी वाचन नाही, मला समजा मला नाही. मराठी येत नाही, मी वाचणार नाही म्हणते लेटर. हा, नाही, तिला नसेल येत मराठी. ठीक आहे ना. मराठी मुलगी ठेवा मराठी मुलगी ठेवा ना. नाही, तिकडे आता होते. आता त्या All-rounder ठेवा. सगळ्या प्रेशर मध्येच मुलींनी सोडलंय काम. एवढं प्रेशर आहे त्यांच्यावर या गॅसचं, त्याच्यामुळे त्या मुलींनी ब्लॅकने सोडलंय. विकला तर प्रेशर येणारच बघा, आहे. ब्लॅकने आपण एजन्सी कधीच विकत नाही. सर, तर ऐका, ब्लॅकने पण विकणारे प्रेमाने एक बोलायची मिनिट सांगतो. पद्धत असते. हे ते काय चुकलं तिला असेल. बोलायचं चुकलं नाही. ना ना दादा, इधर तुम्ही इधर देखिए. तुम्ही अजूनपर्यंत एकही शब्द असा नाही, नाही, वापरत नाही की जर आमच्याकडून काय चुकीचं मी बोललं तेच झालं बोलतो. तुम्ही तर मला बोलू का द्या. सर, मी एक- तेच एक- सांगतो. एक- मैंने उनको ये ऐप पे दिखाया. हाँ ये क्या नंबर है आप पढ़ सकते हैं? हाँ, करेक्ट. बुकिंग नंबर है ये कंज्यूमर नंबर है. हा, जा. बुकिंग नंबर कंज्यूमर नंबर सेम होता है? नहीं, अलग होता है. अलग होता है ना. हाँ, अलग होता है. ये नंबर मैंने बोला ये है. वो मेरे को ये इस पे मेरे को चिल्ला रही है. ये अभिषेक गुप्ता करके कोई है, उसका है. आप मेरे को ये क्यों दिखा रहे हो? हाँ, हो गया मिस अंडरस्टैंडिंग उसका. वो कंज्यूमर सर, नंबर ये- का- ना, 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 सर, ये पाच जण मिसअंडरस्टैंडिंग भेटले आम्हाला. नहीं. एक ये तासामध्ये ऐप पाच जण ऐप भेटले तो आम्हाला आपको अशी. समझ में आता ही होगा. भेटली तिथे. हमसे मिसअंडरस्टैंडिंग हो सकती है एक बार इसमें. त्यांचा माणूस आहे. हॅलो. त्या माणसांनी एकही कॉल रिसिव्ह हा, नाही केला. मेन कॉलिंगचा काय विषय? 365 दिन का प्रॉब्लम है. अभी गैस का प्रॉब्लम है तब नहीं है. आपने मेन ऑफिस मध्ये फोन केला का आपण? नहीं नहीं इथे इधर येतो ना, इथे येतो. इधर इधर के नंबर. नायगावला येतो. आम्हाला नंबर नायगाव ऑफिसचा दिलेला आहे. मी नायगाव ऑफिसला कॉल करतो. नाही, मेन ऑफिस त्यांचं भांजरला आहे.
मेन ऑफिस का क्या मतलब मग है? खोलणार कशाला इथे मेरे को मेन सिलेंडर ऑफिस कहाँ से नाही मिळतं? खोलणार कशाला आहे मी काय बोलू तुम्हाला ही सब एजन्सी त्याचं लुकआउटच नाहीये ना सर. मेन ऑफिस आहे, तुम्ही तुम्हाला ऑफिस लायसन असेल ना? डिलिव्हरीसाठी ठेवलेलं आहे ना. लायसन असेल ना तुमच्याकडे मग एकाच आता ही पण agency चौकी आहे ना साठी इकडे बीट चौकी असते एकाच ना. एजन्सीसाठी असतो ना मग ही एजन्सी काय हो, त्याच एजन्सी सबस्टिट्यूट आहे ते हा, मग इकडे आता- तुम्हाला आता कसं? बाहेर जायला त्रास नको आता तुम्ही हे बोलले ना आता हे तुम्ही बोलले मग आम्ही इथेच कॉल करणार ना आम्ही काय बांधायला आपण तिथेच जाणार जाणार आहोत ना. इथला जो कंझ्युमर तुमचा आहे तो तिथेच जाणार आहे ना. हा मग मी सांगतो चुकी नाही आपण त्यांना बघूया आणि बसून बोलूया आणि काय झालं तो आणि problem. ती मुलगी एजन्सीचा तुमचा आणि तुम्ही पण अजूनपर्यंत तुम्ही एजन्सीवरती काही घ्यायला तयार नाही सबसे पहला प्रॉब्लेम क्या है? मी फक्त तुमचं ऐकलं आता मी बोलणार आहे मी काहीच बोललो नाही सबसे पहला अजूनपर्यंत. प्रॉब्लम क्या है साहब, कि बोलो। आपके यहाँ पे कोई वो जो बैठी है, ठीक है, आपको नहीं पता है, अपने सीनियर का नंबर दो, सीनियर से बात कराओ. अते वो senior फोन नहीं तुमको उठाने को बोलायला तैयार तयार है, नाही वो बात कराने को तैयार नहीं है, फिर क्या करेंगे हम? नाही बताइए, आणि अभी आ रहे हो तुम्हाला ये. सांगायचं तर उधर पण येतात. वस्तुस्थिती आहेच ती की तुम्ही नाही पण तुमचे जे डिलिव्हरी बॉईज आहेत मी इकडे ते कामाला पण मात्र नाहीये. नाही सांगतो की ते ब्लॅकने विकतायत हे तर आहेच. ते तुम्ही त्यांना सरळ सरळ जर विचारलं तर समोरला तरी पण हे नाही निग्लेक्ट नाही करणार. बॅगने ही लोक बाहेर विकतातच पण एजंटला माहित नसतो आता याच्या पुढे चालणार ना आम्ही यांना पटकावणार आम्ही डिलिव्हरी असा बॉय. हात काढून चालेल का असा हात चढून चालेल का याच्या पुढे तुम्हाला? नाही याच्या पुढे चालणार नाही. चुकीचं आहे. डिलिव्हरी बॉय गरीब बिचारा त्याला डिलिव्हर्ड- तुम्ही नाही, नाही, एक- नंबर देणार तेव्हा तो करणार आहे. नाही, चुकीचं आहे. डिलिव्हर्ड स्टेटस कब होगा? तुम्ही गरीबाला एक वस्तू भाई बनवायला भाई डिलीवर्ड स्टेटस कब आएगा? गरीबाला जब OTP आएगा. ओटीपी मेरे पास नहीं आता है ना हमारे पास नहीं आता वो डिलीवरी मैन जो करता है उसके पण ऊपर डिलिव्हरी रहता है. बॉईज कडून तुम्हाला ओटीपी तर घ्यावाच लागेल ना तिकडे तो तिकडे लिहून ऑफिसला. देतो आम्हाला. जो लिहून देतो तुम्ही व्हेरीफाय तर करत असाल ना. सेटिंग मग Full व्हेरीफाय setting. केल्याशिवाय कसं होणार आहे? नाही ते owner आले नाही का तुम्हाला त्यांची बोलतील. बाजू घेते येऊन आणि होणार बिचाऱ्या गरीब पोरांना त्या बसवत्या डिलिव्हरी हो, बॉयला. मला सांगा चुकी मॅडम तुमच्या ब्लॅकने लोकांची आम्ही आहे. विकत असतो ब्लॅकने घेणारी माणसंच आपली असतात आता- ते ब्लॅकने नाही घेतलं नाही द्यायचं नाही. म्हणजे घेणाऱ्या माणसांवर तुम्ही ब्लॅक दोन्ही ठिकाणी होते जर ब्लॅकने घेणारा माणूसच नसला तर ब्लॅकने विकणारच नाही माणूस आता मी गेलो डिलिव्हरी मॅन जातो त्याला 1000 रुपये देतो. आता ज्या हॉटेल्स वाल्यांना पण दिले जात आहेत हॉटेलवाले आपल्याला 19 ची सोय देत नाही.